महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये एक सरकार आहे. ती सरकार आपण निवडून दिलेली आहे. तुम्ही आम्ही त्यासाठी मतदान केलेलं आहे. मग प्रश्न कोणाला विचारायचे? मागच्या सरकारला, काँग्रेसला विचारायचे. आता हल्ली मी बघतोय काही लोकांना प्रश्न विचारले म्हणजे सहन होत नाही. काही लोक मग कमेंट बॉक्समध्ये येऊन म्हणायला लागतात, की तू काँग्रेसी आहे किंवा तू देशविरोधी आहे. परंतु तुम्हाला सांगतो, तुम्ही जे गप्प गिळून बसलेत ना तोंडात शब्द आणि तुम्ही जे एखाद्या पार्टीचं कट्टरपणे समर्थन करताय, काही चुकीचं जरी घडलं, तर तुम्ही खरे देशद्रोही आहात. आणि प्रश्न विचारणं ही देशभक्ती आहे. आज सध्याच्या घडीला जर तुम्ही देशभराचा जर विचार केला, बेरोजगारी वाढतीये, भूकमारी वाढतीये. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितलं शेतकऱ्यांची परिस्थिती काय होतीये, सध्या कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन बघा, कोणताच अधिकारी सामान्य माणसाला नीट इज्जतीमध्ये बोलणार नाही. तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन बघा, तिथे प्रॉपर सिस्टीम नाहीये. मग आपण सरकार ज्याच्यासाठी निवडून देतो ना, हे ते प्रश्न आहेत. या प्रश्नांवरती त्यांनी काम करायला पाहिजे. ते काम करत नाहीयेत. त्याच्यासाठी मी त्यांना प्रश्न विचारतो आणि मी प्रश्न विचारला, तुम्ही भले एखाद्या पार्टीचे असाल, तुम्ही बीजेपीचे समर्थक असाल किंवा तुम्ही काँग्रेस समर्थक असाल, मग मी प्रश्न विचारून तुम्हाला हर्ट नाही व्हायला पाहिजे. कारण भारताचं राजकारण काय म्हणतं, एखादा जर पक्ष सत्तेत आहे, पक्ष जर सत्तेत आहे, तो सत्तेत गेल्यानंतर तो पक्ष नाही, ती एक सरकार बनती. ती महाराष्ट्र राज्याची गव्हर्नमेंट आहे आणि त्याचं काम आपल्यासाठी करायचं त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर ते काम जर नीट करू शकले नाही, तर त्यांना प्रश्न विचारायचं काम आपलं आहे. म्हणजे तुमचं काम आहे, परंतु तुम्ही करत नाही. कारण तुमच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधलेली ना आणि तुम्ही जो चष्मा घातलेला आहे, त्याच्यामधनं तुम्हाला सर्व हिरवत दिसतं किंवा सर्व भगवत दिसतं, कारण तो चष्मा तुम्ही त्या अँगलनं घातलेला आहे. परंतु आम्ही तो चष्मा घातलेला नाही. उद्या जर गव्हर्नमेंट काँग्रेसची आली आणि त्यांनी जर काही चुकीचं केलं, 100% खंबीरपणे त्यांना प्रश्न विचारणार. आज बीजेपीचे खंबीरपणे त्यांना प्रश्न विचारणार. मी राजकीय क्षेत्रामध्ये, मी माझं म्हणून सांगतोय एक उदाहरण देऊन, मी जर बीजेपीमध्ये जरी गेलो ना, मी त्या पक्षात जरी असलो ना, तरी माझं काम त्या पक्षाला चुकीच्या धोरणावरती प्रश्न करणं असेलच. तेव्हा ती राजकारण असेल. नाहीतर उगाच कोणत्या पक्षाचं एकदम ब्लाइंडली फॉलो करायचा, कोणतीही चुकीची जरी गोष्ट असेल तरी त्याला फॉलो करायचा. आज गॅस बुक करून मला 6-7 दिवस झालेले आहेत, अजूनही गॅस भेटलेला नाहीये. आणि कोणी लोक येऊन कमेंटमध्ये म्हणत होते की मला आजच भेटलं, मी आजच बुक केलं, मला दुपारी येऊन केलं. नाही, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, या गोष्टी बंद करा. आणि देशामध्ये जे बेसिक मुद्दे आहेत ना, आता हे रेपिस्ट बाबा पकडल्या गेले, त्या बाबाचे पाय कोण धुतंय, त्या बाबाला हार कोण घालतंय, ह्या गोष्टी आपण बघतोय. आणि मला सामान्य लोकांना पण सांगायचंय, बघा, पक्ष आणि धर्म या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत आहे. हे जे पक्ष आहेत ते त्यांच्या सत्तेसाठी काम करतायत आणि आपला जो धर्म आहे आपला पर्सनल आहे. तर धर्माला आणि पक्षाला कधीच जोडायचं नसतं.